दिसते जरी सपाट सारी दुनिया मात्र गोल आहे. दिसते जरी सपाट सारी दुनिया मात्र गोल आहे. काहीतरी झोल बापू काहीतरी झोल आहे. काहीतरी झोल बापू काहीतरी झोल आहे. दिसते जरी सपाट सारी दुनिया मात्र गोल आहे. दिसते जरी सपाट सारी दुनिया मात्र गोल आहे. काहीतरी झोल बापू काहीतरी झोल आहे. काहीतरी झोल बापू काहीतरी झोल आहे. काम चालू रस्ता बंद जागोजागी पाट्या. काम चालू रस्ता बंद जागोजागी पाट्या. गर्दीचा चौकामध्ये चाले आट्या फाट्या. गर्दीचा चौकामध्ये चाले आट्या फाट्या. रस्त्यावरचा खड्डा बघा अहो रस्त्यावरचा खड्डा बघा दरीपेक्षा खोल आहे. काहीतरी झोल बापू काहीतरी झोल आहे. काहीतरी झोल बापू काहीतरी झोल आहे. सरकारच्या तिजोरीत नेहमीच वाजतो घंटा. कुणी किती खाल्ले याच्यावरून होतो तंटा. कुणी किती खाल्ले याच्यावरून होतो तंटा. तू जास्त खाल्ली का मी जास्त खाल्ले. सरकारच्या तिजोरीत नेहमीच वाजत घंटा. कुणी किती खाल्ले याच्यावरून होतो तंटा. प्रत्येकाच्याच मनात इथं चुक चुकती पाले. काहीतरी झोल बापू काहीतरी झोले. काहीतरी झोल बापू काहीतरी झोले. आणि पुढचं आठवत नाही. काहीतरी झोले बापू काहीतरी झोले. कवितेचं शीर्षक आहे माझी कविता. ही कविता आहे माझी जी कुणाचीही पर्वा न करता जपते भाषा, संस्कृती, देश आणि त्यांची सौंदर्य मूल्य. ही कविता आहे माझी जी कुणाचीही पर्वा न करता जपते भाषा, संस्कृती, देश आणि त्यांची सौंदर्य मूल्य. माणूस काय मरणारच. माणूस काय मरणारच. अमर असते ती कलाकृती. माझी कविता अमर आहे. माणूस काय मरणारच. अमर असते ती कलाकृती. माझी कविता अमर आहे. ही कविता माझी आहे जी भूक भागवू शकत नसली पोटाची तरीही हिला भूक आहे वाचकांची, प्रतिक्रियांची आणि लाईक्सची. ही कविता आहे माझी जी भूक भागवू शकत नसली पोटाची तरीही हिला भूक आहे वाचकांची, प्रतिक्रियांची आणि लाईक्सची. कारण ही खारट नाहीये. कारण ही खारट नाहीये थकलेल्या घाम साचून कपड्यांनाच नाही तर शरीरालाही मीठ फुटलेल्या मजुरांसारखी. कारण ही खारट नाहीये थकलेल्या घाम साचून कपड्यांनाच नाही तर शरीरालाही मीठ फुटलेल्या मजुरांसारखी. ही माझी कविता आहे. ही माझी कविता आहे जी थांबवू शकत नाही दुःख. ही माझी कविता आहे जी थांबवू शकत नाही दुःख. अनाथ झालेल्या लेकरांचं, विधवा स्त्री पुरुषांचं, पोर घालवलेल्या आईबापांचं. तरीही हिला आस आहे राष्ट्रकविता होण्याची. ही माझी कविता आहे जी थांबवू शकत नाही दुःख. अनाथ झालेल्या लेकरांचं, विधवा स्त्री पुरुषांचं, पोर घालवलेल्या आईबापांचं. तरीही हिला आस आहे राष्ट्रकविता होण्याची. कारण ही ओतप्रोत भरली आहे देशप्रेमाने, वीररसाने, सैनिकांच्या हौतात्म्याने. आहे ही कविता माझी. आहे ही कविता माझी. 14 वर्ष वनवास भोगून अयोध्येत परतणाऱ्या रामाचं किंवा कारागृहात जन्म घेऊन पुरातून चालणाऱ्या वसुदेवाच्या डोक्यावरील बाळकृष्णाचं टीव्हीत दर्शन घेताना नमस्कार करणारी. आहे ही कविता माझी. 14 वर्षे वनवास भोगून अयोध्येत परतणाऱ्या रामाचं किंवा कारागृहात जन्म घेऊन पुरातून चालणाऱ्या वसुदेवाच्या डोक्यावरील बाळकृष्णाचं टीव्हीत दर्शन घेताना नमस्कार करणारी. आणि हिला भजन व्हायचं आहे. आणि हिला भजन व्हायचं आहे कारण सत्ताच सत्य हे समजून ती करते हे सत्यकथन. कारण सत्ताच सत्य हे समजून ती करते हे सत्यकथन. की घरी परतणाऱ्या कामगारांच्या पायाला आलेले फोड हे त्यांच्या कर्माचे फळ आहे. घरी परतणाऱ्या कामगारांच्या पायाला आलेले फोड हे त्यांच्या कर्माचे फळ आहेत. कसलीच सोय नसताना कशाला जायचं परत. कसलीच सोय नसताना कशाला जायचं परत. तिथे काय राज्याभिषेक होणार होता. तिथे किमान सुखाने राहिला तरी असतात मरत.
कसलीच सोय नसताना कशाला जायचं परत? तिथे काय राज्याभिषेक होणार होता? इथे किमान सुखाने तरी राहिला असतात मरत. माझी कविता आहे माझी कविता आहे ही, जी कुणाच्याही जगण्याला देऊ शकत नाही अर्थ. माझी कविता आहे ही, जी कुणाच्याही जगण्याला देऊ शकत नाही अर्थ, तरीही हिला हवाय मान महाकाव्यांचा. कारण अर्थहीन नसतात शब्द. माझी कविता आहे ही, जी कुणाच्याही जगण्याला देऊ शकत नाही अर्थ, तरीही हिला हवाय मान महाकाव्याचा. कारण अर्थहीन नसतात शब्द. रुळावर चिरडून मरणाऱ्या, भुकेनं ओरडणाऱ्या, दंगलीत होरपळणाऱ्या, नेत्यांसाठी घोषणा देणाऱ्या, सत्तेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या, सत्तेत असणाऱ्या नसणाऱ्या, गोरगरीब मध्यम व उच्चवर्गीय कशाच काहीच नसणाऱ्या माणसांसारखे. कारण अर्थहीन नसतात शब्द कुणासारखे, तर अशा माणसांसारखे. ही कविता माझी, ही कविता आहे माझी, आणि मी आहे अशा कवितांचा वृषण. ही कविता आहे माझी आणि मी आहे अशा कवितांचा वृषण. अंडकोशी थोर कवी, माय पेन इज माय पेनिस म्हणून गाळतोय कागदावर कविवीर्य. ही कविता आहे माझी आणि मी आहे अशा कवितांचा वृषण. अंडकोशी थोर कवी, माय पेन इज माय पेनिस म्हणून गाळतोय कागदावर कविवीर्य. तथाकथित वैचारिक हस्तमैथुनातून. आहे का कोणी ग्राहक? आहे का कोणी ग्राहक माझ्या या कवितेला? किंमत आहे का कोणी ग्राहक माझ्या या कवितेला? किंमत. तुमचं पोट भरलेलं असले की तुमची, तुमचं पोट भरलेलं असले की तुमची, तुमच्या ताटात मिठासारखी किंवा ताटाला टेकन म्हणून ही कविता माझी. रोमॅन्टिक कविता परत हलकीशी, विरह कविता सॉर्ट ऑफ. चंद्र धरून मुठीत उभे निंबोणीचे झाड, चंद्र धरून मुठीत उभे निंबोणीचे झाड, चंद्र धरून मुठीत उभे निंबोणीचे झाड. सोड सोड रे लागेल माझ्या चांदण्यांना वेड, माझ्या चांदण्यांना वेड. चंद्र धरून मुठीत उभे निंबोणीचं झाड. सोड सोड रे लागेल माझ्या चांदण्यांना वेड, माझ्या चांदण्यांना वेड, माझ्या चांदण्यांना वेड. वारा दाबून हुंदका सळसळतो पानात, वारा दाबून हुंदका सळसळतो पानात. गंधळतो आठवणी पापड्यांचा पारिजात, पापड्यांचा पारिजात, पापड्यांचा पारिजात. कसे उकलून दाऊ तुला चांदण्यांचं मन, कसे उकलून दाऊ तुला चांदण्यांचं मन, तुला चांदण्यांचं मन. कसे उकलून दाऊ तुला चांदण्याचे मन. माझे अंधाराचे हात, माझे अंधाराचे हात, त्यांचे पेटलेले रान, त्यांचे पेटलेले रान, त्यांचे पेटलेले रान. चंद्र धरून मुठीत उभे निंबोणीचं झाड. सोड सोड रे लागेल माझ्या चांदण्यांना वेड, माझ्या चांदण्यांना वेड. काय लिहू मी या वहीत, प्रिय काय लिहू मी या वहीत. काही केल्या आतली घुसमट मांडता येत नाहीये कागदावर.
आणि मेंदूत चालवलाय अतिरेकी जिहाद शब्दांनी. अणु एवढे विचार सुद्धा घडवून आणतायत अणुस्फोट. मेंदू म्हणजे झालाय अणुस्फोट चाचणी केंद्र. विध्वंसक विचारांची क्षेपणास्त्र दिवसेंदिवस होतात अपग्रेड. अधिक लांब पल्ल्याची, एकाच अस्त्रात सर्व काही नेस्तनाबूत करणारी, हा हा म्हणता प्रलय माजवणारी, प्रलयंकारी विचारांची क्षेपणास्त्र. घणाघाती आवाजांनी भरून राहिलाय मेंदूचा अवकाश. मॉर्निंग अलार्म्स, मोबाईलचे रिंगटोन्स, गाड्यांचे हॉर्न, ट्रॅफिक पोलिसांच्या शिट्ट्या, नाटकापूर्वी वाजणारी पहिली, दुसरी आणि तिसरी बेल, मुंबईतले बॉम्बस्फोट, इराक, इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिकन, श्रीलंकन, लादेन, सद्दाम, लिट्ट, प्रभाकरण, गोळीबार, प्रचंड युद्ध, प्रचंड वादळ, प्रचंड भूकंप, आया बाया, पोरापोरींचे चित्कार, आक्रोश, लोकसभेतला गदारोळ, विधानसभेतल्या घोषणा, IPL T20 चौकार षटकार, वर्ल्ड कप, क्रिकेटचा वर्ल्ड कप, जीत हार, कोसळणारे शेअर मार्केट, आर्थिक मंदी, मी बेरोजगार, आई बाप बेजार, ऊपर से तेरा प्यार, ब्रेकिंग न्यूज. नुसते आवाज आवाज आणि आवाज. माझाच आवाज, माझ्यापर्यंत न पोचू देणारे आवाज. मी म्हणजे झालो एक आवाजी यंत्र ज्याचा पुर्जा वाजतोय. तरीही मी करणारे प्रयत्न शांत राहण्याचा. कारण कृष्णच म्हणाला होता कधीतरी कुरुक्षेत्रावर हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा धरू नकोस. म्हणून मलाही नाही अपेक्षा शांततेची, पण मला शांत राहिलंच पाहिजे. पण मला शांत राहिलंच पाहिजे. न बोलताच मी लिहितोय प्रार्थना विश्वशांतीची मनातल्या मनात, आणि मनातच गातोय केव्हापासून. आता गळ्याला शोष पडलाय मनाच्या, आता गळ्याला शोष पडलाय मनाच्या, आणि बोट गेले झडून. तेव्हा हेच मागणं ईश्वरा, एकतर मला ठार बहिर कर. तेव्हा हेच मागणं ईश्वरा, एकतर मला ठार बहिर कर, नाहीतर माझी सहनशक्ती वाढव. कारण विश्वशांतीचा करार तुझ्या हद्दीत येत नाही देवा. कारण विश्वशांतीचा करार तुझ्या हद्दीत येत नाही देवा. आता इथून कम्प्लीट टँजंट परत. खरंच मला कळत नाही काय लिहू मी या वहीत ते, आणि तरीही मी लिहितोच आहे काही ना काही. काय म्हणून मी माझ्या या अशा दुटप्पी धोरणाला. एकीकडे पडतोय प्रश्न की काय लिहू, आणि दुसरीकडे मीच पान भरून टाकतोय एकामागून एक. किंवा मला वाटतं की मी जे काही लिहितोय ते मला लिहायचं नाहीच आहे, पण काय लिहू हे शोधताना जे लिहितोय त्यापेक्षा वेगळं काहीतरी असं की जे वाचून तुला वाटेल बरं, की चला काहीतरी वाईट लिहिण्यापेक्षा बरं लिहिलंस म्हणून सोडशील सुस्कारा. तर असंही काही होत नाहीये. कागदांवर नुसतीच उतरवली जातात जळमट, राग, एक प्रचंड उग्र तीव्र तीक्ष्ण तिरस्कार स्वतःचाच कोरला जातोय पानांवर. तू एवढ्या प्रेमाने दिलेल्या वहीत मला अजूनही निव्वळ आनंददायी, प्रेमळ, सात्विक अशी एकही गोष्ट लिहिता येत नाहीये. नाही म्हणायला स्वतःलाच फसवून चांगल्याची, सर्वांच्याच कल्याणाची गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, पण स्वतःला फसवायला मला अजून तरी जमत नाही असंच दिसतंय. असो, या गदारोळात एक गोष्ट नक्कीच चांगली घडते, ती ही की मी मला तपासून घेतोय माझ्या सोळीतून, ज्या मी लिहिल्या माझ्याच धुंदीत. मी म्हणजे मी, आणि नंतरचा मी म्हणजे पण पुन्हा मीच. हा आतापर्यंतचा माझा निरर्थक निरंतर शोध तपास चालू आहे माझ्या ओळीतून, ज्या मीच लिहिल्या माझ्याच धुंदीत. प्रिय, ज्या दिवशी मला तू सापडशील माझ्यात, प्रिय, ज्या दिवशी मला तू सापडशील माझ्यात किंवा माझ्या ओळीत, ज्या मीच लिहिल्या माझ्याच धुंदीत, त्या क्षणी मी ओरडत सुटेन युरेका युरेका, आणि माझ्या मीला तुझ्या स्वाधीन करून, आणि माझ्या मीला तुझ्या स्वाधीन करून, मीचा मुकुट भिरकावून तुला जेऊ घालीन तेरावा माझ्या मीच. पण प्रिय, तुला स्वीकारता येईल का स्वतःला? पण प्रिय, तुला स्वीकारता येईल का स्वतःला? कारण माझं तुझ्यात रूपांतर झालेलं असेल. आता मात्र फार होत आहे, मी भरकटतोय हे कळत असताना देखील मी लिहित सुटलं. मेंदू, हात आणि पेन कुणीही थांबायला तयार नाहीये, पण मला थांबलंच पाहिजे. पानांमागून पानं खराब करणं, तेही तू दिलेलं पाहिजे. ही म्हणजे हद्द झाली लिहिण्याची. मला कबूल आहे, तू वही दिलीस ती याच हेतूने की मी लिहावं, पण वाचल्यावर तुला बरं वाटेल असं काहीतरी लिहायला मी तुर्तास तरी थांबतो. सांपों का डसना है, जालों में फंसना है, मिट्टी में धसना है, चीखों में हंसना है. सांपों का डसना है, जालों में फंसना है, मिट्टी में धसना है, चीखों में हंसना है. फूटी है आंखें, टूटी है टांगे, बिना डोर की है या उड़ती
सारा तोड़ो उखाड़ो ये गलियां, दिल में चुभो तो सुलगता ससलियां, फिर भी बचे तो नसों को उखाड़ो, फिर भी बचे तो नसों को उखाड़ो, फाड़ो ये चमड़ी और आते निचोड़ो, फाड़ो ये चमड़ी और आते निचोड़ो, सिर पे गिरेगा ये गुर्राता पंखा, धधकती चिता जैसे रावण की लंका, गिर के उठेगा छल्ला के बेकार कोशिश करेगा, लथपथ लहू से वो घिस घिस मरेगा, मरा ही तो था कभी जिंदा था, मरा ही तो था कब ये जिंदा ही था वो, खत्म कर दो इसको कि मुर्दा ही है वो, खत्म कर दो इसको कि मुर्दा ही है वो। निरुपयोगी कविता, उपयोगी नसलेली उपयोग शून्य. कितीही उगाळून घेतल्या तुझ्या आठवणी कमी होत नाही, कितीही तुझ्या आठवणी कमी होत नाहीत आणि लेप लावावा त्यांचा कितीही मनावर सहज जात नाहीच. कितीही उगाळून घेतल्या तुझ्या आठवणी कमी होत नाहीत आणि लेप लावावा त्यांचा कितीही मनावर सहज जात नाहीच. समाजाला असतं भान वगैरे, पब्लिक है सब जानती है साफ झूठ, समाजाला असतं भान वगैरे, पब्लिक है सब जानती है साफ झूठ, नाही थांबवता येत त्या पब्लिकला उघड्या डोळ्यात देखत लूट, गाळून घेईन विचार ठेवीन तुला चाळणीत, गाळून घेईन विचार ठेवीन तुला चाळणीत, करेन यलगार जिंदाबाद उचलेन हात मेंदूत तुझी जातील. तुला वगळून समाज नाही, तुला वगळून समाज नाही, समाज टाळून मी नाही, तुला वगळून समाज नाही, समाज टाळून मी नाही, मला कळून काढा केला याच्यावर कसलाच उपाय नाही, त्याच चुकांचा पाढा केला. तुला वगळून समाज नाही, समाज टाळून मी नाही, मला कळून काढा केला याच्यावर कसलाच उपाय नाही, त्याच चुकांचा पाढा केला. लिहून आता तुला खोडू कसा, लिहून तुला आता खोडू कसा, आधीच आपण जरी मोडला वसा, उठलो मातलो रडलो ढसाढसा, तुझ्या हाती आला कोळसा. लिहून तुला आता खोडू कसा, आधीच आपण जरी मोडला वसा, उठलो मातलो रडलो ढसाढसा, प्रिये तुझ्या हाती आला कोळसा. कोळसा उगाळून काळच होणार, कोळसा उगाळून काळच होणार, विचारांच्या पोळ्याचं जाळच होणार, स्वतःच्या जाळ्यात फसला कोळी, कागदांवर नुसती शब्दांची गोळी. कोळसा उगाळून काळच होणार, विचारांच्या पोळ्याचं जाळच होणार, स्वतःच्या जाळ्यात फसला कोळी, कागदांवर नुसतीच शब्दांची होळी, बेचिरात कवितेच्या निरुपयोगी होळी.